तर नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असा आहे की मी कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काय काय इक्विपमेंट्स यूज करते सध्या तरी, ते मला सांगायचे होते खूप दिवसांपासून. लिटरली मी एक व्हिडिओ टाकलेला ट्रायपॉडचा. आता मी रिसेंटली एक ट्रायपॉड घेतलेला आहे मीशोवरून. तर त्याच्यावर मला एवढ्या कमेंट्स आल्या, एवढे डीएम्स आले की बापरे मी थकली. त्याच्यामुळे मग मी म्हणलं एक असा सेपरेट व्हिडिओ बनवते ज्याच्यामध्ये मी तुम्हाला असं क्लिअरली दाखवते सगळं काही. तुम्हाला जे जे काही डाऊट्स होते, किती हाईटचा आहे, किती हे सगळं 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 क्लिअर करणार आहे. त्याच्यात सोबत मला अजून एक आलेली डीएम आलेला मला की ताई तू जो माईक यूज करते आता सध्या मी यूज करते तो तू कुठून घेतलाय, कितीला घेतलाय आणि त्याची लिंक आम्हाला भेटेल का, कशा क्वालिटीचा आहे, हे ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. तर सगळ्यात स्टार्टिंगला आपण दाखवणार आहोत हा ट्रायपॉड जो मी घेतलेला आहे आता मीशोवरून. रिसेंटली घेतला म्हणजे एक हप्ताच झालेला आहे. मी व्हिडिओ करून टाकलेला आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला त्याला. तर हा ट्रायपॉड मी घेतलेला आहे मीशोवरून 280 मध्ये आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. सी मी तुम्हाला याचे सेपरेट पार्ट सुद्धा दाखवेल की क्लोजअप घेऊन दाखवेल सगळं. तर हा ट्रायपॉड आहे 3-in-1 डिझाईन वाला, म्हणजे याच्यामध्ये आहे सेल्फी स्टिक सुद्धा, ट्रायपॉड सुद्धा आणि हा हँड हेल्ड सुद्धा आहे. तर हा आहे 170 सेंटीमीटरचा, खूप लांब आहे, म्हणजे ऑलमोस्ट 67 इंचेसचा आहे, म्हणजे माझ्यापेक्षा पण खूप उंच आहे तो. मी लिटरली आता याचकाले ना ह्या सगळ्या व्हिडिओज मध्ये मी हाच ट्रायपॉड यूज करते लिटरली. त्यामुळे मग मला तर क्वालिटीच्या हिशोबाने मला पैसे खूप चांगले वाटले. म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिडल क्लास लोकांना परवडेल असा ट्रायपॉड आहे हा. याला ब्लूटूथ रिमोट सुद्धा आहे आणि मेन म्हणजे 360 डिग्री रोटेट होतो हा. आणि मेन म्हणजे तर हा आहे ना ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे, कारण की एवढा लाईट वेट आहे ना हा, म्हणजे काहीच नाहीये. हे बघा खूप लाईट वेट आहे. जेव्हा तुम्ही हातात घेऊन बघाल ना तो एवढा लाईट वेट आहे ना हा की काय सांगू. त्याच्यामुळे मी सगळीकडे कॅरी करू शकते याला. सो ऑल ओव्हर मी याला 9/10 देईल, बिकॉज मला असं वाटतंय की हे जे होतं ना हे पूर्ण प्रॉपर बंद असायला हवं होतं. पण ठीक आहे, आता एवढ्या कमी पैशामध्ये जर एवढी चांगल्या क्वालिटीचा भेटताय आपल्याला तर सो ठीक आहे, आपण 9/10 देऊ शकतो आता. आणि याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच जा आणि परचेस करा. सो आता आपला दुसरा वाला इक्विपमेंट आहे तो म्हणजे हा LED इन्फ्लुएन्सर लाईट, जो पण मी मिशोवरूनच घेतलेला आहे. ऑलमोस्ट मी सगळं मिशोवरूनच घेते. सो हा पोर्टेबल लाईट ज्याच्यामध्ये 3 मेन कलर्स आहेत. याला चालू करायचं खूप इझी आहे. मागे असे बटन्स दिलेले आहेत तुम्हाला, ते दाबून ठेवायचे अँड दॅट्स इट. चार्जिंग पण करण्यासाठी त्याला ऑलरेडी चार्जर येतं त्या डब्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला. तर याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता, लगेच चेहरा उजळतो आपल्याला. याच्यामध्ये 3 मेन कलर आहेत. हा वाला एक आहे, देन हा ब्राईट वाला एक आहे आणि हा वार्म वाला एक आहे. मला बेसिकली हा वाला जास्त आवडतो, सो दॅट असा छान लुक येतो याच्यामध्ये. आणि अजून पण कलर्स आहेत वेगवेगळे, म्हणजे ऑरेंज, लाईट ब्लू, ग्रीन, पिंक असे. थांबा लेट मी शो यू. असं तुम्ही जर बॅकग्राऊंडला किंवा मग असं ह्या साईडला जर ठेवलं तर एक वेगळा लुक येतो. थोडस ग्रीन टाइप झालं असेल माझ्याकडे, म्हणजे एक लाईट सोबत व्हिडिओ आणि एक विदाउट लाईट वाला व्हिडिओ दाखवते, सो दॅट तुम्हाला क्लिअरली डिफरन्स कळेल. आता मी लाईट लावलेले सगळीकडे त्याच्यामुळे तुम्हाला डिफरन्स नाही कळणार, बट मी तुम्हाला एक वेगळा वाला खाली दाखवते जो लाईट वाला एक आहे आणि विदाउट लाईट वाला एक आहे. तुम्हाला नक्की डिफरन्स कळेल. वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहे याच्यामध्ये आणि ते डिचिक वाले पण कलर्स अवेलेबल आहेत. म्हणजे बघा असे, जर तुम्हाला मागच्या साईडने असा एक इफेक्ट हवा असेल तर तुम्ही हा नक्की देऊ शकता. खूप छान आहे, क्वालिटीच्या हिशोबाने पण एकदम मस्त आहे. मला ऑलमोस्ट याला 3 महिने झालेले असतील. जेव्हा मी कामाला होते त्या टाइमला मी हा घेतलेला फर्स्ट. तुम्ही याचा ब्राईटनेस सुद्धा वाढवू शकता, म्हणजे इथे प्लस आणि मायनसचं बटन दिलेलं आहे. आता मी प्लस दाबून बघते, बघू शकता तुम्ही. आणि कमी सुद्धा करू शकता, जेवढं तुम्हाला कमी करायचं तेवढं, म्हणजे तुमच्या डोळ्यांना पण त्रास व्हायला नको आणि लाईटचा इफेक्ट पण दिसायला पाहिजे असा वाला आहे. सो मस्त आहे. जर तुम्हाला ह्याची सुद्धा लिंक हवी असेल तर मला सांगा, मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. आणि मेन म्हणजे तर मला हा भेटला होता 360 ला, बट आता मी जेव्हा चेक केलं तेव्हा हा आउट ऑफ स्टॉक आहे. त्याच्यामुळे असा सेम लाईट थोडेसे जास्त त्याच्यामध्ये क्वालिटी वाले आहेत.
तर ते तुम्हाला 460 ला आय गेस भेटेल. 100 रुपये एक्स्ट्रा आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो नक्की जा आणि चेक करा. सो आपण आता वळूया तिसऱ्या प्रोडक्ट कडे, जो आहे आपला माईक. तो मी यूज करते हा गिझमोरचा माईक, जो मी घेतलेला ऑफलाईन. मला ऑनलाईन असे म्हणजे मला असं वाटलेलं की ऑनलाईन चांगले नाही भेटणार का काय, त्यामुळं मग मी ऑफलाईनच घेतलेला. आणि याची ओव्हरऑल क्वालिटी छान आहे. म्हणजे मी जेव्हापासून यूज करते तेव्हापासून छान वाटतेय मला. आणि हो, ऑफलाईन घेतल्यामुळे मी कसं म्हणजे त्यांना समोर जाऊन सांगू शकते की बाबा काही प्रॉब्लेम आला की काही होतं. कारण की मी मागच्या गेली दोन टाइम मी ट्राय केलेला, तर माझ्या फोनला ना माईक कनेक्ट नव्हते होत. त्यामुळे मग मला असं विचारायला की जर मी ऑनलाईन मागवला आणि तो रिटर्न वाला नसला आणि पण तो मला आवडलाय, पण तो जर माझ्या फोनला कनेक्टच होत नाही तर मग काय फायदा एवढे पैसे देऊन. त्याच्यामुळे मग मी ऑफलाईन घ्यायचं प्रेफर केलंय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग मी ह्या सेम याची म्हणजे थोडासा वेगळा आहे, बट क्वालिटी आणि जे पण काही इफेक्ट्स आहेत ते सगळे सेम आहेत. सो तुम्हाला तो अराउंड पडणार आहे 1000 ला. मी तो घेतलेला 1300 ला आणि तुम्हाला हा पडतोय 1000 ला. सो 300 रुपये कमी आहे, बट क्वालिटी मस्त आहे. त्याच्यामध्ये हे फर सुद्धा दिलेले आहे. सो दॅट आपण काय करतो, जेव्हा पण आपण माईक लावतो ना, कनेक्ट करतो ना, आपण नॉर्मली जर असं बोललो डायरेक्ट असं घेऊन, तर आपण जे बोलतोय त्या श्वासाचा पण आवाज त्या माईक मध्ये येतो. तर तो न यावा म्हणून हा फळ दिलेला असतो. आणि याला अटकवण्यासाठी एक ऑलरेडी क्लिप तुम्हाला दिलेला आहे. ह्या साईडला दिसू शकतो तुम्हाला, कुठे पण तुम्ही लावू शकता. आणि मेन म्हणजे तर हे ना असं डिसेंट वाटतं, असं माईक असं घेऊन बोलायला भारी वाटतं. तो दिसायला पण खूप छान आहे आणि ओव्हरऑल क्वालिटी छान आहे. आणि मेन म्हणजे तर मी याची टेस्टिंग करून घेतली होती की मी शॉपच्या बाहेर जाऊन माईक कनेक्ट केला आणि मी शॉपच्या बाहेर होती आणि मी हॅलो हॅलो करत होती, तर आवाज येत होता. म्हणजे जर मी हॉलमध्ये असेल आणि माझा माईक इथे असेल आणि आपण कनेक्ट केला तर तो होऊ शकतो कनेक्ट. सो ओव्हरऑल क्वालिटी छान आहे. आणि त्याच्यासोबत एक पिन सुद्धा भेटते जी ऑलरेडी मी कनेक्ट केलेली आहे. आणि मेन म्हणजे तर खूप जास्त सोपी आहे पद्धत कनेक्ट करायची. सिम्पली माझं पहिले होत नव्हतं, देन सेटिंग मध्ये जाऊन OTG असं सर्च केलं आणि ते कनेक्ट केलं, तेव्हा जाऊन कुठे माझा माईक कनेक्ट झाला. सो असे काय काय लफडे असतात, त्याच्यामुळे मी प्रेफर करते की डायरेक्ट ऑफलाईनच. सो तुम्हाला जर हा हवा असेल तर मी ह्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की जा आणि चेक करा. सो हे 3 गोष्टी मी जास्त मेन यूज करते आपल्या कॉन्टेंट क्रिएशनच्या टूलसाठी. आणि आय होप ह्या 3 पेक्षा जास्त काही लागत सुद्धा नाही. ऑफकोर्स मी पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली की हे काही गोष्टी नसल्या तरी चालते, बट ह्या असल्यावर इफेक्ट करतात. जर तुमच्याकडे नाहीये तरी चालेल, तुम्ही जसे आहात तसे स्टार्ट करा. पुढे जाऊन तुम्हाला घ्यायची इच्छा होईल किंवा मग तुम्हाला घ्यायला लागेल, तो तुमचा एक पार्ट बनेल करिअरचा, ह्या विचाराने तुम्ही घ्या. आता सध्या तुम्ही काहीच इन्व्हेस्ट करू नका, सध्या तुमच्या कॉन्टेंटवर फोकस करा. आणि असंच मी तुम्हाला सांगते की लोकांनी प्रश्न विचारलेत की तुम्ही कोणता ऍप यूज करता एडिटिंगसाठी. सो मी बेसिकली यूज करते CapCut आणि VN, म्हणजे एडिट करण्यासाठी, व्हिडिओ एडिट करण्यासाठी. आणि मी पिक्सआर्ट किंवा कॅनवा हे 2 यूज करते थंबनेल वगैरे बनवण्यासाठी. सो बस दॅट्स इट. मी एवढंच जास्त यूज करते बिकॉज मला इन शॉर्ट पहिल्यापासूनच मी त्याच्यामध्ये एडिट केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मग मला जास्त सवय सुद्धा नाहीये. सो मी हे 2 यूज करते. जर तुम्हाला CapCutची वगैरे लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा. मी डायरेक्टली नाही देऊ शकत, बट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करेल. होपफुली तुम्हाला सगळा व्हिडिओ आवडला असेल. जी पण मी इन्फॉर्मेशन सांगितली ती तुम्हाला नक्की आवडली असेल, तुम्हाला हेल्पफुल असेल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करून जा, बिकॉज आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करायचे. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी